यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। सूरज जैसे चमकेंगे देखे है साडी अखियां ने, ए सपने अंबरां दे, ए सपने अंबरां दे। बूंद बूंद जोड़ेंगे पल पल दूर दूर बह जाएंगे, फिर नाल समंदरा दे, फिर नाल समंदरा दे। खड़े है जाना पड़े ना कम हमको
पंछी बना के यारो हमने उम्मीदा रखिया। मैंने हारना नहीं है चाहे कुछ भी करे दुनिया। आगतम स्वागतम सुस्वागतम। आज दिनांक 3 नोव्हेंबर 2024 गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण सर्वांनीच आयोजित केलेला आहे। त्यासाठी छोटंसं एक वाक्य म्हणावंसं वाटतं की जसं गुलाबाचं फूल उमलू दे जीवनाच्या मार्गामध्ये, गुलाबाचं फूल उमलू दे जीवनाच्या मार्गामध्ये आणि तुमच्या चेहऱ्यावर येऊ दे आनंदाची लाट, ही तुमच्यासाठीच आमची कायम प्रार्थना असेल माझ्या हृदयात। परत एकदा सर्व मित्र मैत्रिणींचं आपल्या गेट टुगेदरच्या निमित्तानं या सभामंडपामध्ये सर्वांचं मनस्वी स्वागत। नोकरी असेल, शिक्षण असेल किंवा बदली असेल, अशा अनेक कारणास्तव आपण बरेच लोक काय झालेलो डिवाइड झालेलो, म्हणजे काय कोण घर आहे, कोणाचे शहर म्हणा, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, हे आपण भेटता यावे यासाठी जो खटाटोप आपण सर्व मित्र मैत्रिणी म्हणून करतो त्याला गेट टुगेदर असं नाव देण्यात आलेलं आहे। आणि मग यामधूनच या गेट टुगेदरची जी संकल्पना आहे ही संकल्पनाच उदयास आलेली आहे आपण असं म्हणावं। त्याचबरोबर एखाद्याला असं कोणाच्या तरी डोक्यात आयडिया येते, बरेच दिवसापासून हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण करायचं असं म्हणत अगदी वर्ष 2 वर्ष लोटून गेले, पण फायनली 2 वर्ष 4 वर्ष लोटून गेले, पण हा प्लॅन सर्वांसाठीच सोयीस्कर असण्याबरोबरच एन्जॉय करण्यासाठी सुद्धा पूरक असल्याने अगदी जे ज्येष्ठ आहेत या ज्येष्ठापासून ते तरुणापर्यंत या सर्वांमध्येच हे डेस्टिनेशन किंवा हे गेट टुगेदर अशी ही संकल्पना आलेली आहे। आणि म्हणून या मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान अशी कोणतीही संपत्ती नाही आणि मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही। मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे। आताच नुकतेच श्री व्यंकटराव पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांनीही स्टेजमध्ये यावं। त्याबरोबर आणखीन एक सांगतो, एक सुंदर अशी व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा। एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता ही कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते। आज निर्माण करणारे व्यंकटराव पाटील सर हे आपले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावं असे मी त्यांना नम्र विनंती करतो। स्टेजवर यायचंय। भाऊ, सर्वांची लाडके भाऊ बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो। आणि नशीबवान तर सर्वच असतात, पण त्यांनी कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे पद स्वीकारावं। मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम लाभलेले आपले काशीनाथ कदम सर यांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं।
दीप प्रज्वलनाने सुरुवात करूयात कार्यक्रमाची। ही प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, म्हणून आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष तसेच माणसाने माणसाशी माणसा समवागणे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या जागेवरती स्टँडिंग पोझिशन मध्ये व्हायचं आहे। धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अल्पुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमची प्रार्थना माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच धर्मे धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे रंगी रंगुदे अल्पुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा आताच आर्य विद्यालय बोरसुरीचे मुख्याध्यापक श्री टोकले सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवर यायचं आहे। एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर सर्व विद्यार्थी आपले मित्र मैत्रिणी यांनी आपापलं छोटस असं मी नाही तू नाही न म्हणता आपापलं दोन शब्द मोडके तोडके का होईना येऊन स्टेजवरचे आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। त्या प्रांत भाषा वेश सारे श्रीफळ ते दोन्ही एक साईड इकडे बघा। टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी एकदा टाळ्या जोरदार होऊन जाऊ द्या। या ते श्रीफळ द्या आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा। जाऊ द्या घाबरले इकडे बघा लचित सर सर इकडे पाहिजे
शालेय अवस्थेमध्ये ज्या शिक्षकाकडून भरपूर असा मार खाल्लेला आहे, आज या गेट टुगेदरच्या निमित्तानं तो मार झाकून जाण्यासाठी शाल श्रीफळ असा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर पठाण सर थोड़ा उधर उधर पकड़ो हाथ में इधर आपलं गेट टुगेदर थोडा मोठा करायचा होता, पण थोडं प्लॅन मध्ये चेंज झाल्यामुळं छोटा का होईना आयोजित करण्यात आलेला आहे. आणि यानंतर आता पुढची जबाबदारी मी माझा मित्र सचिन याच्याकडे सोपवत आहे. त्यामुळं मी आपल्या कार्यक्रमाचे जे काही अध्यक्ष असतील, प्रमुख पाहुणे असतील, यांना मी असं सक्ती नाही की, पण आमची 2 शब्द ऐकण्याची इच्छा आहे असं सर्व विद्यार्थ्यांतर्फे व्यक्त करतो. आपल्या शाळेचे अध्यक्ष असतील, भाऊ, त्याचबरोबर उगले सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्वइच्छेने 2 शब्द बोलावे विद्यार्थ्यांसाठी. हॅलो, कोणाच्या मनात ध्यानी आलं, माझे हिंदू मुसलमान भाई बी असो, ते सगळे एकत्र आले ही मला अभिमान वाटला. आज माझ्या डोळ्यामध्ये पाणी काय येत आहे. माझा मुलगा गेला, पण माझे त्याचे मित्र आहेत, माझ्या मुलासारखा तो वागतोय. आणि असंच वर्षानुवर्षे तुम्ही एकत्र येत जावा. काय याच्यामध्ये वाईट आहे. माझ्या माया बहिणीची गाठ भेट होते. 12 महिन्यानंतर माझ्या माय लेकीचं दर्शन होतं. तुम्हाला कधी वाटत नाही का. हेच मला म्हणायचं आहे की वर्षाला वर्ष हे एक असा कार्यक्रम स्नेहसंमेलन व्हावं, होत जावं. माझ्या आई आहेत, माझे लेकी त्या म्हणून तिनं काजू करंज्या आपलं माझे लेकी त्यामुळे करून ठेवते, वाट बघते. मला एवढंच सांगायचं आहे की वर्षानुवर्षी जरी भेट होत नसली तरी ह्या टायमाला तरी माझी मायलेकीची माझी भेट होते. मला एक लहान आणि फांद्याला घरटे आणि त्या घरट्यातून चिमणी ओढून गेली भूर, असे ह्या माझ्या मायलेकीची कथा आहे. पुन्हा पुन्हा ह्या घरट्यामध्ये माझी मायलेक यावं म्हणून मी सांगतो की माझी मायलेक पुन्हा पुन्हा ह्या घरट्याला, या घराला यावं, या कार्यक्रमाला यावं, एवढीच माझी शुभेच्छा देतो. आणि माझ्या मायलेकीला हार्दिक शुभेच्छा देतो की आयुष्य लाभावं, आयुष्य लाभावं. एवढीच माझी पुन्हा पुन्हा माझ्या मायलेकराला, माझ्या त्याच्या पूर्ण मुलाबाळांना शुभेच्छा देतो. एवढं बोलून माझे 2 शब्द बोल ते आम्ही सातत्याने करण्याचा प्रयत्न करू. यानंतर मी श्री उगले सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भाऊ, त्याचबरोबर माझे सहकारी खरटमूळ सर, कदम सर, आर्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तोकले सर आणि 2005 आणि 6च्या बॅचचे संपूर्ण विद्यार्थी. 2005 आणि 6 ही बॅच खरोखरच आठवणीमध्ये राहण्यासारखी बॅच आहे. या बॅचमधले संपूर्ण होतकरू असे विद्यार्थी आहेत
बरेच प्रगती आपल्या जीवनामध्ये त्यांनी केलेली आहे. वरचेवर त्यांची प्रगती अशाच प्रकारे होत जावं. तर हे जी संकल्पना आहे, लतीफ पठाण पुढाकार घेऊन आणि त्याचबरोबर माने सर आपले पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर अशा प्रकारचे कार्यक्रम दुसरी बॅचचे सुद्धा विद्यार्थी अशाच प्रकारे कार्यक्रम ठेवून एकत्र आल्यानंतर थोडं बरं होतं, वातावरण थोडं चांगलं असतं. तर तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलावला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि असेच तुमची प्रगती वरचीवर हो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. पण हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जी आमची 2005-06ची जी बॅच आहे सर, मला एक सांगू इच्छितो की नुसता लतीफ पठाण यांचं तर खूप आम्हाला मार्गदर्शन आहे, पण त्याबरोबरच आम्हाला असं म्हणायचं आहे की सर्व मित्रांनी अगदी भरभरून रात्री 12-1 वाजता काय झालं, कुठेपर्यंत आलं, एवढं असं फोन केलेलं म्हणजे आहे. सगळ्यांच्या मनामध्ये एवढी उत्सुकता लागलेली होती की कधी गेट टुगेदर होईल आणि आज तो दिवस आला. त्याचबरोबर तुम्ही जे 2 शब्द सांगितलात, नक्कीच आम्ही आमच्या आयुष्याच्या वाटेवर चढ उतार येत असतील तरीही त्यामध्ये आणि तुम्ही जे शिकवलेलं आम्हाला जे धडे आहेत आयुष्याचे, ते नेहमी आम्ही पूर्ण करण्याचा आणि या आयुष्याच्या मार्गावर खडतर प्रवास करून प्रयत्न कधी न सोडण्याचा ठाम असा निर्धार करू. यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. माझे गुरु उगिले सर, खरटमोल सर, काय म्हणतात, काय नाही आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक वेगळा आनंद आणि एक वेगळा पायंडा तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पडतोय. खरं तर या कार्यक्रमाला माझी पूर्ण अनुमती होती. वाईट एवढं वाटतंय, हा कार्यक्रम माझ्या शाळेत व्हायला पाहिजे. पण काही तांत्रिक अडचणीमुळं मी बोललोय तुमच्या संयोजकाशी. संयोजकाला सुरुवातीला शब्द देण्यामध्ये माझाच भाग होता. मीच त्याला सांगितलं होतं की बाबा करायचं तुमचं बघून. मीही या शाळेचा विद्यार्थी आहे, मीही याच शाळेतला विद्यार्थी असल्यामुळं तू कर, तुझं बघून मी माझ्या बॅचचे एक गेट टुगेदर घेईन. पण थोडं सध्याच्या परिस्थितीमध्ये काही अडचण आली आणि इकडे होतोय, तर याच्या पुढं काळजी घेईन की असे कार्यक्रम माझ्याच शाळेत होते. त्यांचा हा एक चांगला स्तुत्य उपक्रम वाटला. आता एक संयोजकाला म्हणजे लतीफ, आता हे एवढे जमले, विशेष करून तुमच्या जास्त माने, कारण त्यांनी तुम्हाला परवानगी दिली आणि येता आलं आणि तुम्ही आला ती चांगली गोष्ट आहे. अशाच प्रकारचे उपक्रम तुम्ही याची पब्लिसिटी थोडी जास्त करा, जेणेकरून दुसऱ्याही बॅचचे विद्यार्थी जास्तीत जास्त वर्षाला 1-2 असे गेट टुगेदर जर झाले तर ते चांगलं आहे. आणि तुमच्या एकत्र येण्यामुळं आम्हालाही आमचे विद्यार्थी काय करतात याचीही माहिती होते. तर मी संयोजकाला एवढं एक विनंती करेन किंवा या आलेल्या सगळ्या लोकांचे काय सध्या प्रोफेशन काय चालू आहे याची माहिती घेऊन ती माहिती आमच्याकडे द्यावं, जेणेकरून पुढे बाकीच्या बॅचेसलाही आपण प्रोत्साहन देऊया, त्यांच्याबद्दल घेऊया आणि शक्यतो 100% पुढच्या वेळेसपासून मी आपल्याच शाळेमध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून थांबतोय. माझ्या सर्व लेखमातींना विनंती आहे, माझं घर काही लांब नाही बाहेर, उगाच जरा त्या दरवाजाचं दर्शन घेऊन जावा बस. माझं दुसरं काय नाही, उगाच 2 गोष्टी बोलून जावा. मी काय आता बार येणार नाही आणि आमचं काही कुटुंब बार येणार नाही. उगा एवढं घर आहे, उगाच फक्त तुम्ही येऊन एवढं घर बघून जावा. माझा सत्कार केल्यासारखा आहे. धन्यवाद सर. आता
बालाजी वतने यांना अशी विनंती करतो की सरांचा सत्कार इकडे बघा. धन्यवाद म्हणतो. यानंतर पुढची जबाबदारी सचिन यांच्याकडे सोपवतो. सचिन. सर्व येथे जमलेल्या माजी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा नमस्कार. व्यासपीठावर बसलेले आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री उगेले सर, सेक्रेटरी श्री पाटील भाऊ, मुख्याध्यापक टोकले सर आणि इतर मान्यवर. खरं तर खूप दिवसानंतर आपली भेट झाली. तुम्हाला वाटलं असं सुडे सरामध्ये खूप फरक पडलेला, पण निसर्गाच्या पुढे कुणालाच काही जाता येत नाही. खरं तर तुमची बॅच खूप सर्वात मोठी अशी बॅच होती. जवळजवळ 125 ना 121 मुलं आणि नंतर शेवटला हेच होती. त्याच्यानंतर याच बॅचला आपल्या बोरसुरीच्या परिसरातल्या बऱ्याच गावची मुलं ताडमुगळी, चांदोरी, चांदूरवाडी, टाकळी, कलमुगळी, जवळगा, चिलवंतवाडी आणि आपली बोरसुरी एवढ्या गावचे मुलं आपल्या शाळेमध्ये यायचे. कमी होऊ लागली संख्या. त्यावेळेसच्या बॅच मध्ये उत्साहही खूपच होता. करायचं नाही सर, एकत्र करायचं नाही, आम्हाला जागा पुरत नाही, इथं बसायला जागा पुरत नाही, जागाच पुरत नव्हता. कारण एकाच तुकडीला फुल व्हायची बॅच आणि आम्हालाही आनंद वाटायचा तेवढ्या मुलांच्या समोर शिकवायला सुद्धा. खूप दिवसानंतर असा हा कार्यक्रम पार पडतोय आपल्या शाळेमध्ये. मला आनंद वाटला. त्याच्यामुळं मला दोघा तिघांनी फोन केले आणि मी आवर्जून येतो असं सांगितलं. तुम्ही सगळे आल्याबद्दल मलाही खूप आनंद वाटला. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. इथे आज आपण 2006च्या बॅचच्या रियुनियन, गेट टुगेदर, पुनर्मिलन या स्नेह संमेलनासाठी भेटलोय. तर आपण आपलं स्वागत स्वतः टाळ्याच्या गजरात पहिल्यांदा करूया. जसं स्टेजवर सारे मान्यवर यांनी आपल्याला सांगितले की आपली बॅच ही सर्वोत्तम उत्तम बॅच होती. तर माझी एक अशी विनंती पण राहील की इथून पुढे असे बॅचेस पण येतील आणि आज या इथे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये असे काही उद्योजक आहेत, काही चांगल्या प्रोफेशनवरती गेलेले आहेत. जसं की मगाशी मुख्याध्यापक सरांनी म्हणाले की मला या बॅचचे पूर्ण विद्यार्थ्यांचे नाव आणि ते काय काय प्रोफेशन करतात यांची डिटेल्स मला हवी आहे. एक विनंती अशी राहील की भविष्यामध्ये इथून एखादा उद्योजक चांगला जर बनला तर आपल्या येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तो एक आदर्श म्हणून बनू शकतो. एखादा तो विद्यार्थी एखाद्या प्रोफेशनमध्ये परफेक्शनिस्ट झाला तर तोही एक आदर्श म्हणून आपल्या सगळ्यांसमोर राहू शकतो की आपल्या या छोट्या जिल्हा परिषदेपासून ते आर्य विद्यालय बोरसरीपर्यंत जेवढे काही विद्यार्थी या ठिकाणून पासआउट होतात ते एक चांगल्या नामांकित ठिकाणी, नामांकित कंपन्यांमध्ये काम करतात आणि एक आदर्श म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणून त्यांचा भविष्यामध्ये गौरव करावा अशी माझी विनंती आहे. टुगेदरच्या अगोदर जसे आणि या व्हॉट्सअपवरती आपण सगळे चॅटिंग करायचो आणि चॅटिंगमध्ये सगळं डिजिटल कम्युनिकेशन होतं. आज आपण भेटलो, जसं की भेटल्यानंतरनं एकमेकांना जे काही गळ्याला भेटलो आपण
त्याला आता मला मराठीत तो शब्द आठवेना, एकमेकांना हग केलं आणि त्यानंतर ना हे डिजिटल वर्ड्स मध्ये करता येत नाहीये आणि हे रिअलिटी मध्ये करता येतं आणि हे इथं आल्यानंतर ना तुम्ही आज काय अनुभवताय हे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा दाखवतो. खरंय. सो मी जास्त काही वेळ घेत नाही. एक छोटासा मी माझा एक 2 मिनिटाचा संभाषण असेल मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन. स्टेजवर तुम्ही बरेच वर्षांनी बोलतोय, पाय थरथर कापतायत पण तरी हिंमत करतोय, घाम नाकातनं गळतोय, थेंब पडतायत पण थांबणार नाही बोलतो. तुम्ही माझेच आहात. ओके. बरेच लोकांना शाळेच्या पुनर्मिलनासाठी जाण्यासाठी किंवा शाळेतल्या मित्रांना भेटण्यासाठी हा लहानपणाचा अनुभव पुन्हा घेण्यासाठी ही खूप चांगली संधी आज साधून आलेली आहे. राईट. तर या संधीचं सोनं आज आपण करूयात. काही या ठिकाणी आपण एकमेकांचे गप्पा गोष्टी करूयात, एकमेकांचे फन्स करूयात, पुन्हा ते विनोद, पुन्हा ते लहानपणीचा खिल्लडपणा आपण खेळूयात. बरेच जणांचं बघितलं तर डोक्यावरचे केस नाहीयेत, तर बरेच जणांचे केस पिकलेले आहेत, बरेच जणांचे पोट सुटलेले आहेत. हे लहानपणीचे जे आपले चित्र होते ते चित्र आता वेगळ्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. इथून पुढे पण असेच याच्यामध्ये बदलत होत जाणार आहेत. सर या कालांतरामध्ये अरे व्यवस्थित आहे ना, जरा टाळ्या वाजत. तर मी काय थोडंफार लिहून आणलंय पण तुटक मुटक वाचतो म्हणजे थोडस मेसेज माझा पासून तुम्हाला होईल. हा रिअली. ओके. सो व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मच्या अस्तित्वात जेव्हा आलं आणि तेव्हापासून आपण फेसबुक व्हॉट्सअप डिजिटलायझेशन झाल्यानंतर जे काही एकमेकांच्या भावना आहेत, आपण काय काय आपले इथं असे ऍक्टिव्ह मोड्स असतात की जे गुड मॉर्निंग पासून गुड नाईटचे मेसेजेस व्हॉट्सअपवरती पाठवत असतात आणि याच्यासोबतच काही माझ्यासारखे घोस्ट असतात जे फक्त बघत असतात, ते काही रिप्लाय देत नाहीत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना, अशा मित्रांना मला पार्टिसिपेट त्याच्यामध्ये करा. आपल्या जीवनामध्ये काय काय बदलत होत चाललेले आहेत, तुम्ही काय काय अचिव्हमेंट करत आहात. बरेच जण म्हणतात की इथे येण्यापूर्वी मी बरेच माझ्या मित्रांना म्हणलं की मी माझ्या शाळेच्या पुनर्मिलनासाठी गेट टुगेदर रियुनियनसाठी चाललेलो आहोत. तर मला ते म्हणाले की नाही सचिन, त्या ठिकाणी गेलं ना की मी आतापर्यंत काय प्रगती केली आणि कोणी कुठे उच्चांक गाठला आहे याच्यावरती संभाषण जास्त होतं, असं त्यांचं मत होतं. पण इथं आल्यानंतर कळतंय की आपण कितीही उच्चांक गाठला असला तरी पण आपण ते लहानपण जगायलाच इथं आज आलेलो आहोत. मातेंना एवढीच हार्दिक शुभेच्छा आहे. असाच येत जात राहा. आणि माझं काही घर लांब नाही, शाळेच्या जवळ आहे आणि तुम्हाला रिकाम्या हाताला पाठवणार नाही. तर एक काहीतरी समजा, प्रवासाला समजा, काहीतरी समजा. सगळ्याच्या वटीमध्ये मी 500ची नोट घालून वाट लावणार पुढच्या वर्षी. किती बिया घ्या ना घरी येऊन. हे जरा हसरे चेहरे उद्या ना. स्माइल करा ना तुम्ही. स्माइल प्लीज. तुम्ही स्माइल करा ना. हसरे चेहरे अशी येतील आता. आता बघा तुम्ही थांबा जाऊ. हा ओके. गणपती बाप्पा जोरात. गणपती बाप्पा. अरे दादा आम्ही हसरे चेहरे तू कॅप्चर कर. अरे लवकर. समोर पहा सर्वजण. स्माइल. ओके. एक मिनिट सर. शूट चालू आहे. हा इकडून राईटने हा लेफ्टने टाकते वजन. असा की थोडं तरी बसले पुतले. एक मिनिट. हा सगळं चांगले इकडे बघा. ओके ओके. त्यानंतर माने अर्जुन यांचा सत्कार सोलापुरी कुमार करतो. ओके सर.
इकडं पहा. चलो थांबा इकडं. हां लतीफ सर माहिती या आणखीन थोडी. हां राईट ओके जवळ एकदा. हां एक मिनटं. ओके सर बरं जरा माहिती. महादेव नरहरी आणि हां ओके ओके इकडे पहा दोघं. ओके ओके सर इकडे पहा. त्यानंतर शरद श्रीमंगले यांचा सत्कार दत्ता पवारकर यांचा सत्कार विनोद माने करतील. गणेश धुमाळ त्यांनी लवकरात लवकर अलीकडे या पुढे या. यानंतर अमोल चिलमे हा इकडे बघा पुढे या. यांचा सत्कार सुरेश सरांच्या हस्ते करण्यात येईल. पुरेपूर असं सहकार्य करणारे आपले सर्वांचे लाडके बालाजी भाऊ ऐनापुरे आहे. हॅलो सर इकडे पहा. एक मिनिट माग मागे या सर. संतोष घंटे सर पुढे या तुम्ही. त्यानंतर संतोष घंटे एकतर्फी म्हणजे काही मुलांनी काही मुलांचा सत्कार केलेला आहे. आता काही मुलं राहिलेली आहेत पण या राहिलेल्या मुलांमध्ये आपण आता थोडा मुक्ता साबदे आणि आसमा पठाण दोघींना मी वर यायची विनंती करते. एक मिनिट. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही पलटी मारून करा इकडं. थोडं साईड चेंज करा. साईड चेंज करा. आणि गुच्छ दोघींना इकडे पहा. काही इकडे पहा. एक मिनिट. आता थोडं अल्टर होतं तसं. हां इकडे पहा. ओके क्रॉस लावा. हां इकडे पहा. ओके पलटी थोडंसं अलीकडे या ताई पुढे पुढे या पुढे. हां राजश्री सूर्यवंशी आणि दोघी बी लावा असं क्रॉस लावा त्याला. हां जरा मागे या तुम्ही संमेलन. हां इकडे ओके पुढे पहा. सुचिता समोर या. ओके इकडे पहा. सुंदर माकणे भाग्यश्री सोळुंके ये स्टेजवर. मी सरस्वती देवळ येतोय सांगितलं मी त्याला येऊ ताई आली. पाठीमाग या पुढे या तुम्ही. पाठीमाग पुढे या. ओके जेवणाची वेळ झालेली आहे. सर्वांच्या तोंडामध्ये अगदी कावळे ओरडून आलेले आहेत.
सर्वांनी, कारण जास्त वेळ न घालवता अवघ्या काही 2 मिनिटांमध्ये द्यायचं सर्वांनी. कंपल्शन नाहीये, देर इज नो कंपल्शन, बट एक विनंती, रिक्वेस्ट आपण त्याला म्हणूयात, की सर्वांनी आपला एक स्वपरिचय असा द्यावा. धनसुरे, मी हिला विनंती करतो की 2 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सरस्वती धनसुरे, प्लीज कम ऑन द स्टेज. इथून रस्ता द्या असं थोडस. हा राईट. म्हणलेल्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, खरंच आज मला इतक्या वर्षाने सगळे भेटतात ना, फार आनंद होतोय. बाकी कार्यक्रम कुठे पण ठेवा, पण मला आपला सगळ्यांनी एकत्र मिळावा हेच वाटत होतं असं. आणि आज सगळ्यांना बघून खरंच फार आनंद होतोय असं. आता मी काय बोलू, फक्त मला एक कविता म्हणायचंय जी की आपली शाळेतली आठवण आहे, आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय, मला पुन्हा शाळेत जायचंय, धावत धावत जाऊन मला रोजच्या बाकावर बसायचंय. रोज सकाळी खऱ्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय, नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात माझं नाव लिहायचंय. त्यासाठी तरी मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय, पुन्हा एकदा शाळेत जायचंय. मधली सुट्टी होताच वर्गपाठ सोडून नळाखाली हात ठेवून पाणी प्यायचंय. तिखट मीठ लावलेली चिंचा बोरं पुन्हा खायचंय. खेळाच्या तासाला कबड्डी खो खो खेळ खेळण्यासाठी तरी पुन्हा मला एकदा शाळेत जायचंय, पुन्हा एकदा शाळेत जायचंय. दिवाळीच्या सुट्टीची वाट बघत 6माही परीक्षेचा अभ्यास करायचंय. आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी त्यातले न उडालेले फटाके शोधत सुट्टीनंतर सगळी मजा सांगायला मला मैत्रिणींना एकदा तरी शाळेत जायचंय, पुन्हा मला शाळेत जायचंय. थोडस वास्तवात येऊयात. कितीही जड असू देत जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझं पाठीवर घेऊन फिरायचंय. कितीही उकडत असू देत पंखा AC नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून मला वर्गात बसायचंय. कितीही तुटका असू देत ऑफिस मधल्या एकट्या खुर्चीपेक्षा दोघांच्या बाकावर तिघांनी बसण्यासाठी तरी मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय, पुन्हा एकदा शाळेत जायचंय असं. आता कितीही बोललो तरी शाळेतल्या आठवणी काय त्या कमी नाहीयेत. वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांना थोडं चान्स देते, सगळ्यांनी येऊन इथे बोला असं. पण जे 2005-06ची बॅच आहे ना, त्याच्यामध्ये एक आपण संस्था ओपन केले मुला मुलींनी मिळून. त्यामध्ये आम्ही काही मुली पण आहोत, आणि आता बऱ्याच मुलींना पण माहिती नाहीये. जर त्यातल्या काही मुलींना वाटत असेल की आम्ही पण भरू शकतो वगैरे असे पैसे, आपल्या भविष्यासाठी खरंच ते चांगलं आहे, तर आम्ही मुली भरतोय. तुम्हाला पण काही जण इंटरेस्टेड असतील तर तुम्ही स्वतःहून सांगू शकतात मला असं. आणि त्याच्यामध्ये काय आपला लॉस नाहीये, पुढे चालून आपला सगळा फायदाच फायदा आहे. आणि जर कोणी असं काही सांगत असतील तर कोणाचं काय ऐकू नका, आपला आपण विचार करायचा आणि मग आपण भरायचं असं. बघा, सगळ्यांनी विचार करा आणि मग सांगा मला. भरायचंय 6माहीचा असं, असे 2 हप्ते 2-2 हजाराचे असं. आणि ते काही जास्त नाही आहेत. आपली पोरं असंच 500 रुपये चॉकलेट हे ते खाऊन संपवतात. त्यापेक्षा आपण थोडे भरलो तर मग आपल्या पोरांच्याच भविष्यासाठी चांगलं आहे ना असं. बघा, कोणी भरणार असतील तर पोरी मग मला सांगा नंतर. हे संस्था ओपन करण्यात आलेली आहे. एवढंच सांगतो मी संस्थेबद्दल. आता मी लतीफ पठाण अशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. सर्वांनीच कसलीही प्रिपरेशन केलेली नाहीये, आय नो. नसल्यामुळे होते असं कधी काय बोलावं काही सुचत नाही. मला किंवा एवढी मुलं येतील, एवढ्या मुली येतील, महिला मंडळ खूप आले, त्यांच्या सगळ्यांचं आभार आहे.
सगळ्यांनी असा एक प्रयत्न करा किंवा आज आपण जवळपास 18 वर्ष 4 महिने आणि 8 दिवसानंतर भेटलो. 26 जून 2006 पास आउट झालो आपण. त्याच्यानंतर जवळपास 18 वर्ष 6 महिने आणि 8 दिवस. कोणी विचार सुद्धा केला नसेल किती दिवस झाले. मग आता आपल्याला भविष्यात कधी भेटायचं असेल तर कसं भेटायचं ह्या गोष्टीचा पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर सर्वांनी एक असं स्वतःला ठरवा की बाबा आपण जेणेकरून 2 वर्षाला किंवा 5 वर्षाला तरी भेटता येऊ असं सगळ्यांनी प्रयत्न करा आणि सुचवा सगळ्यांना आणि एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. अशा काही मुली आहेत की बाबा 18 वर्षानंतरच बोलायला लागले एकमेकीला आहेत ना. हा मग ह्याचं कारण काय आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. सोयरे दाहिरे हे कामाला येणारे नाहीत परंतु मित्र खूप कामाला येतात. सुखादुखात फक्त सोयरे दाहिरे येतात. आपण अडचणीच्या वेळी फक्त मित्रच येतो हे लक्षात असायला पाहिजे सगळ्यांना. आलात कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. Then please come on the stage. मुलींमध्ये जर कुणाला बोलायची इच्छा असेल 2 शब्द असं कंपल्शन नाहीये बट रिक्वेस्ट. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरांना बघितलं आता तेव्हाची आठवण आता पण येते आणि सर्व माझ्या मित्रांनी मैत्रिणींनो आज आपण इथे आहोत फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्या सावित्रीबाई फुलेवर एक छोटंसं माझं गीत आहे. मोजता येत नाही जगाच्या मापन मोजता येत नाही जगाच्या मापन असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं. झाडे नव्हती झुडपे नव्हती पानांची फांदी सावित्रीबाईच्या पुण्याईने मिळाली ग संधी. मोजता येत नाही जगाच्या मापान मोजता येत नाही जगाच्या मापान असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं. देवही नव्हता धर्मही नव्हता नव्हती पूजा अर्चा सावित्रीबाईच्या पुण्याईने मिळाल्या ग खुर्च्या. मोजता पान मोजता येत नाही जगाच्या मापान असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं. झाड एक वाघ अनेक वाघ दूर नाही दिल्ली महिलांनो तुम्ही हाती घ्या ग सत्तेची किल्ली. मोजता येत नाही जगाच्या मापान मोजता येत नाही जगाच्या मापान असं शिक्षण दिलं ग सावित्रीबाई फुलेनं. असं शिक्षण दिलं ग अशक्य नाही केल्याने होत आहे रे अगोदर केलंच पाहिजे. आता फर्स्ट फोन आला होता मला लतीफ पठाणचा नंतर आला सरस्वती धनासुरेचा. ट्राय बट डोंट क्राय प्रयत्न केल्यानंतर सर्व काही होत असतं. लहरों से डर कर नौका पार नहीं होती लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एवढे बोलून माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. इथलं नाव बोबे भाग्यश्री व्यंकट आणि नंतरचं नाव रेणुका संतोष इगे राहणार लातूर. हो तरी LICचं करते. हो LIC मार्केटिंग. संगीता ज्ञानेश्वर कदम राहणार जखीपूर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद. माझे मिस्टर लक्झरी बुकिंग करतात मी ब्लाऊज शिवते. मला एक मुलगा एक मुलगी आहे. राजश्री राजाराम सूर्यवंशी.
काय सध्या कुठं राहते सांग. नाव सांगा की. नाव सांगा. माझं नाव स्वाती संजीव पाटे. मला 2 मुली आहेत. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत. इंदोरला आहेत आता सध्या. परत माझं नाव जनाबाई दिनकर लाळे. हां राहणार एकुंदी तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद. शेती करतात. एक मुलगा मुलगी आहे. संजू कोलपुके राहणार पंढरपूर. शिक्षक आहेत मिस्टर. 2 मुलं आहेत. माझं नाव वनिता शंकर श्रीमंगले आहे. तिकडचं नाव वनिता विनोद चिखलीकर आहे. मी IIB क्लासेसवर असिस्टंट म्हणून जॉब करते. मला 2 मुलं आहेत सर. एक मुलगा एक मुलगी. माझे मिस्टर बँकेत करतात सर. तर राजकुमार सोळंके राहणार पिंपळवाडी. मला 2 मुलं आहेत. शेती करतात. शेती करायला लाजायचं नसतं. मी आत्ताच तारीफ केली आमच्या एका माणसाची. शेतकरी गावात 2 असलेले फक्त. सगळे बाहेर आहेत बाकीचे आहे का नाही. कट्ट्या झाली की त्यांचे. इकडून दे आता. दे त्यांना दे. तिकडे इकडे आता असंच घे मुलीवाला. आणि उद्या मुलीकडे घेतलं. काळे उर्मिला माधव. उर्मिला आनंद. गाव मानेजवळ गाय. राहते मी टाकलीलाच. आणि मला एक मुलगा आहे. माझे मिस्टर गुत्तेदारी करतात. सध्या मी CRP म्हणून कार्यरत आहे. संजीवनी नंदकिशोर पाटील माझं इथलं नाव आहे. सासरघरचं संजीवनी राजेसाहेब बिसे. राहणार बिसे वाघुली तालुका निलंगा लातूर. मला 2 मुली आहेत. मिस्टर शेती करत आहेत. मीना व्यंकट डोंगरे आणि तिथलं मीना बालाजी गंगणे. माझे मिस्टर शेती करतात. मला एक मुलगा मुलगी. मेरा नाम आसमा है. आसमा अजीज पठान. शादी के बाद का नाम आसमा निसारुद्दीन शेख. मैं रहने वाली दोस्तों कल्याण. मेरे को 3 लड़की 1 लड़का है. राधे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. माझं नाव सोळंके भाग्यश्री श्रीनिवास. इकडचं धुमाळ भाग्यश्री राजकुमार. माझे मिस्टर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर आपल्या शाळेत शिक्षक आहेत. हिंदी विषय शिकवतात. ती एक वेगळीच आनंदाची गोष्ट आहे. मी हाऊसवाईफ आहे आणि मला 2 मुलं आहेत. सुचिता जगन्नाथ जाधव राहणार निलंगा. माझे मिस्टर महामंडळामध्ये कंडक्टर आहेत. तुमच्या पुत्री गावाला कधी आले तर डब्याची सोय करा. एक वेळेस येऊन गेले. कुणाच्या तर महाडावर झोपले म्हणा. रात्रभर मंदिरात भजन चालू होतं. त्याने म्हणले मला झोपत आली नाही. डब्याची कधी सोय झाली नाही तर तुम्ही मुलांना निलंगा म्हणल्यावर डब्याची सोय करा. कंडक्टर ड्रायव्हरला झोपायची लई परेशानी आहे म्हणा. डब्याची सोय केली. डब्बा आणायचं. डब्बा दिला ना आपण झोपायची सोय नव्हती तरी पण थोडं. माझं नाव सोनाली अशोक चाकोते. नाही ग्रामपंचायतची सुविधा असते मॅडम त्यासाठी. ग्रामपंचायतनी एक रूम दिलेली असते त्यांना. माझं नाव सोनाली अशोक चाकोते. चालू नाव सोनाली प्रवीण समाने. मी दिलेलं गाव जेकेकूर व मरगा चौरस्ता. राहणार पुणे. आणि हजबंड बिझनेस. आणि एक मुलगी. माझे नाव निकिता मुकेश सुडे आहे. हे झाली लग्नानंतरची ओळख. इकडची ओळख आहे सापदे मुक्ता. मला उदगीरमध्ये दिले आहे. सासू सासरे फॅमिली तिथेच राहते. मी माझे मिस्टर पुण्याला राहतो. नांदेड सिटी सिंहगड रोडला. मला एक मुलगा आहे. मिस्टर काय करतात? मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहेत. ते कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत. जॉब करतात. माझं नाव सचिन सूर्यवंशी. कंसात बारामती. कारण की मला माझ्या नावाने सर पण ओळखत नव्हते. ओके.
मी इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये आहे आणि ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर मी काम करतो, पुण्यामध्ये असतो. बॅचलर आहे. सांग ना. अरे खरंच काय काय नाही सिंगल लाईफ मजा मला. शंकर बाबूराव कोणे आहे. हॅलो, याचं नाव माझं नाव शिवशंकर बाबूराव कोणे. माझ्या लग्नानंतरचं पण नाव माझं शिवशंकर बाबूराव कोणेच आहे. मी राहायला पुण्यामध्ये असतो, मुशीमध्ये सर. ठीक आहे. आपलं एक म्हणजे एक छोटासा बिझनेस आहे माझा, 3 व्हीलरचा. इलेक्ट्रिक बाईक मी पुरवतो ऑल महाराष्ट्र. ऑल पुणे, ऑल महाराष्ट्र. झेप्टो असेल, झोमॅटो असेल, स्विगी असेल, ॲमेझॉन, डीमार्ट, बरेचसे असे क्लायंट आहेत माझे. सर 2 मुले आहेत मला. थँक्यू. माझं नाव मलंग मैनुद्दीन तांबोळे आहे, पण सगळेजण मला हाजी म्हणून ओळखतात. आणि मी IT कंपनीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो, कॉग्निझंट कंपनीमध्ये. मला 2 मुली आहेत. 25 lakhs. बाबुराव घंटे, मी पुण्याला राहतो आणि मी स्कोडा वॉक्सवॅगन कंपनीमध्ये टीम मेंबर म्हणून काम करतो आणि मला 7 लाखाची पॅकेज. माझं नाव सुनील बाबुराव घंटे, मी पुण्याला जॉब करतो, स्कोडा वॉक्सवॅगन कंपनीमध्ये आहे. मला 7 लाखाची पॅकेज आहे आणि माझं मुलं वगैरे सध्या नाही आहे, प्रोसेसमध्ये. श्रीमंत वतने आहे, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी सध्या निलंगेलाच असतो MSCB मध्ये आणि मला एक मुलगा आहे. उपस्थिती जे सगळ्यांना धन्यवाद म्हणतो त्याच्याबद्दल की सगळी बरोबर सरांनी म्हणल्याप्रमाणे परमिशन घेऊन आलात घरची. सगळ्यांची भेट झाली दिवाळीला. माझं नाव उमेश उद्धव पाटे. मी इथं पुरणबल लाहोटीला लातूरमध्ये शिक्षण केलं. BE नंतर इंजिनिअरिंग माझं इथंच झालं लातूरला. आणि मी आता सध्या जॉब करतोय पुण्यात, सिव्हिल इंजिनियर आहे. आणि बाकीचे प्रायव्हेटमध्ये सेक्टरमध्ये जॉब करतो. ठीक आहे. शाळा तर माझी इथंच आहे, आणि विद्यालय बोरसुरी जिल्हा परिषदमधून शिकले. दत्ता गुरुजी होते अजून. बाकीचे कांतराव गुरुजींचा पण हात आहे थोडासा. बळी सुरू होते. चलो पुढचं कोण आहे अजून. तुम्ही सगळे तिथं पुन्हा सासरवाडी बघत तुम्ही इकडे तिकडे येतात सगळे. कशाला सगळे तर पॅकेज झाला लग्नाला. 1 वर्षात झालाय. माझं नाव पठाण सैलानी मैनुद्दीन. मी हैदराबादला असतोय. सेल्फ बिझनेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आणि फोनवर का 2 मुलं आहेत, घरी पण बॉईज. झालं. माझं गाव आहे जामखंडी, तालुका बालकी, जिल्हा बिदर. माझं 1ली ते 12वी शिक्षण इथं झालेलं आहे बोरसुरीत. ते माझं आजोळ आहे. आणि एक मुलगा एक मुलगी आहे. माझं स्वतःचं ट्रान्सपोर्ट आहे. माझं स्वतः जाधव गजानन कांतराव. माझा व्यवसाय शेती आहे. मला 2 मुली आहेत. माझी ओळख सांगायची गरज नाही, सगळ्याला चांगला परिचय. शेती प्लस वेटरनरी डॉक्टर आहे. सर्वांना नमस्कार. माझं नाव महादेव बाबुराव नरहरे. मी शेतीच करतो आणि मला 2 मुलं आहेत. माझं नाव विनोद भास्कर माने. माझा व्यवसाय आहे मोटारी वायडिंग वर्क्स. माझं दुकान आहे इथे गावात, प्लस मी शेती करतो. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा. सध्या मी बेंगलोरमध्ये आहे, एरोस्पेस अँड डिफेन्स कंपनीमध्ये जॉब करतो. मला 1 मुलगा आहे. थँक्यू. अमोल गोविंद चिलमे. मी पुणे वाघोलीत राहतो. माझा पुण्यामध्ये वाघोलीत स्वतःचा बिझनेस आहे मोटारी वायडिंगचा. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. गणेश गोविंद धुमाळ, राहणार बोरसुरी. व्यवसाय शेती, 1 मुलगा आणि धन्यवाद. माझं नाव मोहित सागर कळसे.
माझा व्यवसाय कंपनीचं दुकान आहे, वेल्डिंगचं आहे गावातच आणि छोटं मोठं लाईटचं काम करतो. मला मुलगा एक मुलगी आहे. अंकुश जाधव, मी एक छोटासा व्यवसाय करतो, मला एक मुलगी आहे. करबाज गंटे सध्या कामाला पुण्यामध्ये आहे, कंपनीमध्ये 4.5 पॅकेज आहे आणि मला एक मुलगा एक मुलगी. मकबूल पठाण, औरंगाबाद जिल्ह्याला माझे 2 दुकानं आहेत. कशाचे? बिझनेस आहे, ऑटोमोबाईलचा आहे आणि 2 गॅरेज आहे. मला 2 मुलं आहेत. काय म्हणलं सर? घरची पण सर्व्हिसला आहे, इथंच बोरसुरीला ANM नर्स आहे. सुखी परिवार आहे. झाले ना आपले सर्व मित्र? नमस्कार, हॅपी दिवाळी, गुड इव्हनिंग सर्वांना. माझे नाव माने अर्जुन अशोक आहे. मी प्रायव्हेट क्लासेस पण घेतो आणि एक शाळेला आता अटॅच पण झालेला आहे. आपल्या गावामध्येच प्रायव्हेट क्लासेस आहेत आणि शाळेवर पण आहे. आणखी अप्रूव्ह वगैरे नाही पण करत आहे. धन्यवाद. लग्न झालेलं आहे. सॉरी एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक प्रोसेसमध्ये आहे. 1-2 महिन्यामध्ये लवकरच करेल. चालतंय. इथं आपल्या जमलेल्या सर्व स्टुडंट सर आपले आभार प्रदर्शन करणार आहेत. खूप वर्षांनी आज एक वेगळाच आनंद झाला. 18 वर्षांची परत एकदा आठवण झाली. मला 2 ठिकाणी फोन केला, मलाही आनंद वाटला आणि आवर्जून यावं असं ठरवलं. बरेच जण जमले, खूप जण आज सकाळी आले. 2 ठिकाणच्या विनंतीला मान देऊन सगळ्या मुलं इथं हजर राहिले. त्याबद्दल मी सगळे जे संयोजक होते, जे कार्यक्रम करणारे, त्या सगळ्या संयोजकांच्या वतीनं मी सगळ्या मुलींचे आणि मुलांचे 2005 का 6 2005-6 या बॅचचे मी सगळ्यांचे संयोजकाच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. माझी मम्मीचे नाव तेजू, माझ्या पप्पाचे नाव विरशा. पुढे God's love is so wonderful, God's love is so wonderful, oh wonderful love, so high you can't get over it, oh wonderful love. God's love is so wonderful, God's love is so wonderful, oh wonderful love. माझ्या मम्मीचं नाव आहे सोनाली, माझ्या पप्पाचं नाव आहे प्रवीण सनाने. दिवाळी निमित्त इथे आलात त्यामुळं आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे कालपासून आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, आपले बालाभाऊ असतील, माईक सिस्टीम साऊंडचे जे ओनर आहेत ते असतील, आपल्या 2 मावशी किंवा पांचाळ सर असतील, ज्याने की बिनधास्तपणे सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या शाळेत कार्यक्रम घ्या, कसलीच अडचण येणार नाही. त्याचबरोबर सकाळपासून जे आपले कॅमेरामॅन आहेत ते, त्याचबरोबर मावशी असतील, या सर्वांनी मनापासून या आमच्या कार्यक्रमाला एक रूप रंग आणून दिलं. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी अभिनंदन. आणि सर्वांची एक ग्रुप फोटो शेवटी आपल्या आर्य विद्यालय बोरसुरीच्या पायऱ्यावरती आपण काढूयात, एवढीच आशा व्यक्त करतो. आणि नंतर जेव्हा केव्हा आपण नेक्स्ट वाढावी अशी अपेक्षा करतो. आपणच आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगावं लागेल की बाबा या, नेमकं गेट टुगेदर म्हणजे काय असतंय. आणि दुसरी गोष्ट, आपली एक पिढी लास्ट अशी आहे, इफ यू ऑब्झर्व ऑर नॉट आय डोंट नो बट आय ऑब्झर्व, की आपली एक पिढी अशी आहे जी की आपल्याला कॉइन बॉक्स पासून, जे मिस कॉल देण्यापासून, आपण जे म्हणतो 10 रुपयाचा छोटा व्हाउचर रिचार्ज आपण त्याला म्हणतो, हा छोटा व्हाउचर रिचार्ज, नोकियाचा बॅटरीचा फोन, त्याच्यामध्ये असणारा सबसिडीचा गेम हा माहीत आहे. तर तेही आपल्या येणाऱ्या पिढीला थोडं माहीत असावा. कॉइन बॉक्स म्हणा, मोबाईल म्हणा. अगोदरची पिढी कशी होती, आपण जे 5वी मध्ये जे शिकलो नाही, ए फॉर ॲपल,
ते आता LKG UKG मध्ये आहेत, थोडं फास्ट होत आहेत. तर या सर्वांसाठी भावी आयुष्यासाठी सर्वांच्या आपल्या आर्य विद्यालय या ग्रुपच्या वतीनं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. इथं कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. आपले 121 जे विद्यार्थी होते 10वी मध्ये अ आणि ब मिळून, तर आपल्या या 121 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यामध्येच एक हिरामणी खरटमोल असेल, अमोल सुरवशी असेल, 2 मुलं आणि 2 मुली, विद्या पवार आणि त्यानंतर अनुसया काळे. तर यांच्या आत्म्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी सर्वांनी 1 मिनिट आपल्या आपल्या जागेवर थांबून एक मौन धारण करायचं सर्वांनीच. ओके, स्टार्ट. रेडी, 1. कोई आंखों में जो मीठे मीठे सपने, क्या ये दिल करे, पहले पहले दिन की ये नई नई सुबह आओ चिल करे. हमको चबाते जाए, सबको बताते जाए अपनी हसरतें. यार मत भूले जगह है ये बड़ी कुल, सुनो सुनो जरा लेट मी से. भूलेंगे हम तो नहीं, सोचेंगे हम भी कभी, स्कूल के ये दिन सभी आएंगे ना 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 ना. सीखेंगे हम ये यही है क्या गलत क्या सही, स्कूल के ये दिन सभी आएंगे ना 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 ना. आएंगे ना आएंगे ना. Yo, listen up now, school's out, hear the bell ring. Tera kya hoga, I'ma do my thing. I'ma be rich, dressed in bling. I'ma spread ishq and make you sing. School's out, hear the bell ring. Tera kya hoga, I'ma do my thing. I'ma be rich, dressed in bling. I'ma spread ishq and make you sing. थ्योरी में कमजोर है, प्रैक्टिकल चैंपियन. तोड़ दे हम दीवारों को, है बोन्स में कैल्शियम. पढ़ने से जो हो ना हो, टीचर से प्यार हो, फ्यूचर हो रास्ते पे, आंखों में स्टार्स हो. डर वर घर छोड़े, जो भी मिले उसे छेड़े, मस्ती में चले. कीड़े बने खाने लगे ऐसे क्यों किताबों को चश्मे लग गए. साइंस पढ़े, आर्ट्स पढ़े, दिन पढ़े, रात पढ़े, कुछ भी ना पढ़े. सर पे जो डंडे, सिलेबस गंदे, फिर भी हम कहें. भूलेंगे हम तो नहीं, सोचेंगे हम भी कभी, स्कूल के ये दिन सभी आएंगे ना 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 ना. सीखेंगे हम ये यही है क्या गलत क्या सही, स्कूल के ये दिन सभी आएंगे ना 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 ना. आएंगे ना आएंगे ना. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण, आज पुन्हा वाट हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे.
खाण्याची मजा बिगिस आता पोटात झाड खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग